आज विसर्जनासाठी महानगरपालिकेने नेमक्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत? या नांदेड महापालिकेतर्फे माननीय आयुक्त महेश कुमार डोईफोडे, माननीय अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड शहरामध्ये आसना नदी येथे कृत्रिम तलाव 5 फुटापर्यंतच्या गणपतीचे विसर्जन करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। येथे निर्माल्य सुद्धा जमा करून बाहेर नेण्याची म्हणजे तयारी केलेली आहे, व्यवस्था झालेली आहे। आसना गोदावरी नदीवर तयार केलेल्या विसर्जन कुंडामध्ये नागरिकांची सुरक्षितता कशी सुनिश्चित केली आहे? आम्ही चारी बाजूने बॅरिकेड बसवलेला आहे, पोलीस प्रशासनाचा सुद्धा तैनात केलेला आहे, जीवरक्षक सुद्धा आम्ही इथं तैनात केलेले आहेत। आणि ते काय तापेची सुद्धा व्यवस्था करण्यात आली। परत कसं आहे आणि पूर्ण महापालिकेचे कर्मचारी जे काही इतर विभागातले ते सुद्धा टीम तयार करण्यात आलेली आहे व झोन क्रमांक 2 ची सुद्धा टीम तयार। तसेच इतर संकलन केंद्रामध्ये झोन क्रमांक 2 अंतर्गत 2 ठिकाणी कृत्रिम टप तयार करण्यात आले विसर्जनसाठी, जे की झोन क्रमांक 2 अशोकनगर पाण्याची टाकी येथे व मगनपुरा बालाजी मंदिर येथे कृत्रिम टप करण्यात आलेलं नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे। पर्यावरणपूर्वक विसर्जनासाठी तुम्ही काय आवाहन करता? पर्यावरणपूर्वक विसर्जनासाठी या कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात येईल। गणेश भक्तांनी आपापले निर्माल्य वगैरे व्यवस्थित संकलित करावे, तसेच सहकार्य प्रशासनाला करावे, जेणेकरून पर्यावरण टिकून राहील आणि प्रदूषण होणार नाही। याची दक्षता सर्वांनी सामूहिक घेणे महत्त्वाचे आहे।